हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा दीक्षा की दुनियामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी हा छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे मी एका संस्थेमध्ये काम करते, बहुजन हिताय विद्यार्थिनी वसतिगृह पुणे येथे। आणि या वसतिगृहाला वर्षानुवर्ष खूप जास्त लाईट बिल आम्ही भरत होतो आणि ह्या लाईट बिलमधून आम्हाला सुटका करून देण्यासाठी परसिस्टंट फाउंडेशन यांनी आज आमच्या वसतिगृहाला सौर ऊर्जा प्रकल्प बसवून दिला, ज्यामुळे आमचं वर्षानुवर्ष येणारं बिल आता झिरो असेल। याचा खूप सारा आनंद आम्ही साजरा करत होतो। या ठिकाणी उपस्थित असलेले परसिस्टंट कंपनीचे हेड, चेअरमन, ग्लोबल हेड हे सर्वजणांनी वसतिगृहाला खूप खूप शुभेच्छा दिल्या। यावेळी आमच्या स्थानिक समितीचे बरेच लोक इथं उपस्थित होते, आमच्या ट्रस्टचे चेअरमन इथं उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत हा उत्तम असा कार्यक्रम पार पडला। सर्वांचे आभार मानण्यात आले आणि त्या सर्वांनी आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि या शुभेच्छासहच हा कार्यक्रम इथे पार पडला। कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान आमच्या विशाखांनी मात्र खूप मोठी हिंमत केली। इतक्या उंच आणि छोट्याशा पायऱ्यांवर चढून त्यांना हा प्रकल्प पाहायचा होता, म्हणून त्यांनी वर जाऊन पूर्ण पॅनलची पाहणी केली। त्यानंतर आम्ही सर्व पाहुणे मंडळांनी इथं फोटोशूट केला। फोटोशूट केल्यानंतर खाली जाऊन आम्हाला एक छोटंसं सर्टिफिकेट देण्यात आलं। खरं तर हा जो सोहळा आहे, हा जो व्यक्तीमुळे पार पडला, ज्या व्यक्तीमुळे ही संकल्पना पुढे आली आणि ज्यांनी या पूर्ण कार्यक्रमासाठी मदत केली, अशा म्हणजे शंभरकर ताई, ज्या नेहमीच वसतिगृहाला खूप खूप मदत करतात आणि धावून येतात, अशा शंभरकर ताईंचे सुद्धा या व्लॉगमध्ये मी खूप आभार मानते। आणि त्या शंभरकर ताईंमुळेच शिर्के सरांनी हा प्रकल्प आमच्या इथे उभारण्यासाठी प्रयत्न केला। ह्याच त्या शंभरकर ताई कार्यक्रमाची रीतसर सांगता करून सर्व पाहुणे मंडळींना निरोप दिला आणि हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या सढळ हातांनी आमच्या वसतिगृहाला अशीच मदत करत राहा। पुन्हा भेटू नव्या व्लॉग।